आज आलो होतो नगरजवळील भाळवणी येथे. दादांचा कॉल आला होता, त्यांनी कन्सल्टन्सी व्हिजिट शेड्यूल केली होती. त्यांचं ऑलरेडी रनिंग रेस्टॉरंट आहे त्यांच्या वडिलांपासून. पण आता एक भाळवणीला काही 10-15 दिवसांपूर्वीची गोष्ट की तिथं पूर आला आणि त्याच्यामुळं त्यांचं जे रेस्टॉरंट आहे त्यातला काही पार्ट समजा वाहून गेला, काही तुटला वगैरे, बऱ्याच गोष्टी झाल्या. सो आता ते पूर्ण परत नव्याने जे बार अँड रेस्टॉरंट आहे ते सेटअप करायला घेतात आहेत. सो त्या संदर्भात मग त्यांनी आपलं कन्सल्टेशन बुक केलं होतं. सो त्या पद्धतीत मग ऑन स्पॉट जाऊन पूर्ण जागा वगैरे प्रॉपर्टी सगळं बघून त्या पद्धतीत किती टोटल जो एरिया होता तर त्या अगेन्स्टमध्ये 17 गुंठ्यामध्ये आपण किती काय काय करू शकतो, पार्किंग स्पेस किती असला पाहिजे, मागं बॅकसाईड लॉन स्पेस किती असला पाहिजे, स्टाफ रूम, स्टोरेज एरिया, लिकर स्टोरेज, त्यानंतर कोल्ड स्टोरेज, त्याच्यानंतर जे किराणा वगैरे आहे त्यासाठीचं स्टोरेज, असं सगळं त्यांना आपण एंड टू एंड गाईड केलं की कशाला किती स्पेस रिक्वायर्ड आहे, काउंटर कुठं असलं पाहिजे, किचन कुठं असलं पाहिजे, किचनमधलं शेफचे फेसिंग्स कसे असले पाहिजे, त्यानंतर जे ड्रिंक करणारे जे कस्टमर आहे त्यांच्यासाठी बसायला कशा प्रकारे जागा केली पाहिजे, इथपासून सगळं डिटेलमध्ये त्यांना त्यांच्या लोकेशनप्रमाणे टोटल वेनी गाईड केलं की जेणेकरून त्यांना सेल्सला किंवा ऑपरेशन्समध्ये उद्या चालून अडचणी नाही आल्या पाहिजे. तर असं सगळं त्यांना सगळं सांगून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.